तुमच्या एक माहितीतली गोष्ट सांगतो, जुनी गोष्ट. आता थोडा महामंडळात फरक झाला. जुन्या काळातली गोष्ट. एक कंडक्टर ड्युटी करून घरी आला आणि खुर्चीवर बसला, टेबल पुढं होता. बायकोला म्हणतो, अगं 15 मिनिटात लगेच ड्युटी दुसऱ्या गावाला, चहा कर पटकन. ती म्हणजे करते. कागद पेन घेतला आणि टेबलवर ठेवला. म्हणजे एवढा अर्ज लिहून आणा. आपल्या सरांनी सांगितलं पोराला घेऊन अर्ज लिहून. तिनं कागद पेन ठेवला आणि तिने गाडी स्वयंपाक करतो. तुम्हाला तू कुठं चालली मग? अहो तुम्ही अर्ज लिहू तर मी चहा घेऊन येते. तुम्हाला तो अर्ज लिहायचं म्हणलं तू इकडे. ती म्हणते का? म्हणला एक खुर्ची हलव म्हणला. ते म्हणला कशामुळे म्हणला? ते हलत्या गाडीत लिहायची सवय म्हणला मला. ते अंग हलत्याची लिहायलाच येत नाही म्हणला. आता सामान्य सवय जर तुमची झाली. अहो एक वस्तुस्थितीनं खरी गोष्ट आहे, माफी मागून सांगतो तुमच्या जवळ तिथे. महाराज घाण सवय लागलेली सुटत नाही. मग ही वस्तुस्थितीनं खरी गोष्ट. 30 वर्षापूर्वी मी पहिल्यांदा मुंबईला गेलो होतो महाराज. आता मुंबई, पुणे, नाशिक, बीडमध्ये मला काही फरक पडला. माझं पहिलंच कीर्तन होतं घाटकोपरला, भटवाडीला, जेवढ्या प्लॉटला. आता ते झोपडपट्टीत राहणारे गोरगरीब लोक, ते 1.5 फुटाच्या कल्ल्या त्यांच्या. खरं त्यांचे घरं कशी सापडे ते त्यांची त्यांनाच माहिती. आपल्या जर एकदम मध्ये सोडून सोडलं का पुन्हा बाहेर येणे नाही. मी चौघाच्या घरी गेलो. मी कशा करता सांगायला, वस्तुस्थितीनं खरी गोष्ट आहे. घाण सवय लागलेली सुटत नाही. मी तेव्हाच्या नावात सवय लावली. आणि त्याच्या घरी गेलो, चहा पाणी घेतलं. म्हणा अरे तुमच्या घरात चहा मिळतो, खायला मिळतो, पण संडास कोणाच्याच घरात नाही. म्हणजे इंगळे महाराज झोपडपट्टी, इथं घरात संडास नाही, तुम्ही कुठे जावं लागतं इकडे. म्हणजे असं वाकडे तिकडे नेलं आणि 50 सामुदायिक संडास बांधलेल्या दाखवले. इथं जावं लागतं म्हणजे भटवाडीच्या लोकांना. मी म्हणलो ठीक आहे. मी त्या कोणा ध्यानात ठेवल्या कुठे झोपायची जागा दिली. सकाळी ती सापडलं पाहिजे ना. मी आलो सकाळी बकेट घेतली गेलो तिकडं. बघतोय तर प्रत्येक संडासच्या पुढे 10-20 माझं असे बारीला बकेट आहे. जशी दर्शनाला बारी असते ना अशी वाईट जीवन आहे महाराज. मुंबईच्या लोकांचं लय बेकार जेवण. अहो तुम्हाला सांगू, संडासला बारी नवल नाही. मुंबईला किती गर्दी सध्या एका शब्दात सांगतो. इतकी गर्दी सध्या मुंबईला. मुंबईचे कुत्रे सुद्धा असं उभं शिपूट हलवते, कारण आडवा हलवता धक्का लागतो का काय. आणि संडासला बारी लागले काय म्हणून असू द्या, आपला नंबर लागणार आहे ते कवा ना कवा. मी बकेट घेऊन उभाच बारीला. बरं त्या मधल्याला बसूनच येत नाही लगेच. झोपला का? पेपर वाचतो का? मी बकेटवरून नाही करत नाही म्हणलं. बसूनच येत नाही, तेव्हा देत नाही. आता असा माणूस नाशिकला आपल्या मित्राकडे भेटायला आला. आपल्याकडे काय अडचणच नाही ना. आणि ते गेलं ना संडासला, अर्धा पाऊन तास बाहेरच आहे ना. हे घाबरलं मेलं का काय आता घेऊन. बरं चौकशी बी करता येणार नव्हत्या. त्यानं थोडंसं वाजवलं गेलं की ते 5 मिनिटात बाहेर आला. मित्र म्हणला हे पाऊन तास मध्ये वाटलं होतं का? चेक करून पडला होता काय? नाही म्हणला ती मुंबईची सवय लागलेली वाजवल्याची संडासच झाली. आणि घाण सवय जर तुमचे जात नाही सवय लावा, सवय ला. अहो आम्हाला कीर्तन करायला असं वाटतं संसारातले लोक परमार्थात वाढावं. नाही तुम्हाला काय सांगावं, त्यांच्या सवय जात. आपल्या CBSला म्हणजे आपल्या ST स्टँडच्या समोर नाशिकला एक सुंदर तरुण भिकाऱ्याची पोरगी भीक मागत होती. तेवढ्यात कलेक्टर साहेबाची गाडी चालली. कलेक्टरनं गाडी उभं केली. बाई म्हणजे तुम्ही इतक्या सुंदर तरुणातून भीक मागतात म्हणजे. साहेब माझा जन्मच भिकाऱ्याची घरी झाला, मी दुसरं काय करणार. तो कलेक्टर म्हणले माझ्याबरोबर लग्न करायला तयार आहेत का तुम्ही? आनंद वाटला ना मला. भिकाऱ्याच्या मुलीला कलेक्टर नवरा बिना हुंड्याचं मिळतो काय कमी. अहो दोघा नवऱ्याकडे फोटो बोलवायचे, सत्कार करायचे. मोरंबीसारख्या ठिकाणी कार्यक्रम होता, गावकऱ्यांनी घेतला होता. असे 4-5 हजार लोक बोलवले होते. कलेक्टर साहेबाला त्यांच्या बायकोला बोलवलं, दोघांचा सत्कार केला आणि कार्यक्रम संपला. जेवण होतं, महिला एकीकडे आणि पुरुष मंडळी एकीकडे. जे जेवण होतं हाताने घेऊन खायचं, त्याला काय म्हणतात बघते का काय. म्हणजे कलेक्टर बाई उठले ना महिला मंडळात जेवायला. मग 10-5 बायानं आढळलं. म्हणलं बाईसाहेब पहिल्यांदा योग आला आमच्या जेवायचं, आणि नाव घ्या आणि उखाण्याचं घ्या, त्याशिवाय जेवायचे नाही. हे ते नाव म्हणलं. मग तिनं नाव घेतलं. चांदीची बरात, सोन्याची वाटी, पितळाचा तांब्या, स्टीलचा गेलास हाय. कलेक्टर साहेबाला भूक लागली, भाकर वाढ गे. कलेक्टर नवरा मिळाला सुद्धा ही सवय जातच नाही ना. पुण्य पाहिजे आणि दुसरी गोष्ट वाण्याला सवय लावायला पाहिजे. पहिलं साधन आहे नाम वाचे आणि दुसरं साधन आहे श्रवण कीर्ती. ऐका, कीर्ती फक्त देवाची आणि संतांची असते. माणसाची कीर्ती सांगायची नाही, ऐकायची सुद्धा नाही. वर्णविते थोरी Oh
एका विठ्ठला वर्णाभीती थोरी वर्णाभीती थोरी एका विठ्ठला वर्णाभीती थोरी एका विठ्ठलाची कीर्तिमानवाची अरे वाढीतच जाऊ नका ना म्हणताने आहे तसंच राहू द्या ना. ते जजमेंट जमत नाही मग म्हणताने वाढवायचं पुन्हा बोलताना कमी करायचं आहे तसंच राहू द्यायचं म्हणजे विक्षेप होत नाही. वर्णावे ते थोरी का विठ्ठलाची कीर्तिमान वाची सांगुने उदारत्व हरी ऐशी कीर्ती चराचरी अनंत थोरी गरजेताची किंवा राहिल्या त्या कीर्ती जगा माझी मग दुसरं साधन आहे मायबापा श्रवण कीर्ती. सगळ्या मायबापांना विनंती आहे जरी तुम्हाला कोणाला कीर्तन प्रवचन नाही गाता वाजवता आलं नाही नाराज व्हायचे नाही. बसल्या बसल्या तुम्ही ऐकायचे बी काम केलं तुम्हाला कुठला त्रास न घेता मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. तैसा मनाचा मारू न करिता इंद्रिया ही दुःख न देता एक मोक्षाशी ऐता श्रवणाची माझी. फक्त ते श्रवण कसं करायचे हे ध्यानात ठेवा. परे ते मनाच्या कानी ऐकावे बोल बुद्धीच्या डोळा देखावे. मनाचे कान करून ऐकावं लागतं नाही तर बऱ्याच लोकांच्या पिढ्या गेल्या. काही लोक निघले महाराज कसलं श्रवण काय आजोबापासून बापापासून तिसरी पिढी तेच करीत आलो काही फरक पडत नाही. कोण म्हणतं फरक पडत नाही. जसं श्रवण आहे तसं म्हणन पाहिजे तसं निधिध्यासन आणि तसा साक्षात्कारात. आपलं चुकतंय कुठं श्रवण आहे परमार्थाचं चिंतन आहे संसाराचं म्हणून साक्षात्कार दुःखाचा आहे. विठ्ठल केलं त्याचं चिंतन व्हायला पाहिजे. एका महाराजांचा चातुर्मास चालू होता पंढरपूरला. एक माणूस श्रवण भक्ती करतो. महाराजांनी बघितलं 2 महिने झाले ह्याच्यात काही परिवर्तन झालं नाही. महाराज काय म्हणले तुमची श्रवण भक्ती बंद करा तुम्ही किराणा दुकान बघा आणि तुमच्या पोराला उद्या ऐकायला. तू म्हणला महाराज आमचा मुलगा श्रवण भक्तीच्या लायकीचे असं वाटतं. अहो आमचा मुलगा म्हणजे निवड कोरा कागद. महाराज म्हणजे ठीक आहे तुमचा मुलगा कोरा कागद आहे मग तुम्ही कसे आहेत म्हणला कार्बन. नाही कार्बन कसा तू इकडून घेतो इकडे सोडतो जवळ काय ठेवत नाही. अहो दोघं बघू कीर्तन ऐकायचे ऐका आणि कीर्तन ऐकून घरी गेलं म्हणत का हो आज रामदास महाराजांनी चांगलं कीर्तन केलं मते महाराजांनी चांगलं कीर्तन केलं अशी चर्चा करायची. दोघं बघू कीर्तन ऐकून घरी गेले. बायकोणावर म्हणते अहो इंगळे महाराजांनी चांगलं कीर्तन केलं बरं वाटलं मला मजा आली नव्हती काय ऐकायला बरं वाटलं कीर्तन खूप छान झालं. पत्नी म्हणते अभंग कोणता होता तुम्हाला अभंग नाही काढायला लक्षात अभंग ध्यानातच नाही आपल्या. पत्नी म्हणते काय उपयोग आहे श्रवण भक्ती करून गडी सगळे असलेच एका कानाने ऐकते आणि दुसऱ्या कानाने सोडून देते. तुम्हाला तुमचं महिला मंडळाचं बरं आहे बा दोन्ही कानाने ऐकतात आणि तोंडाने सोडून देतात. म्हणून महत्वाच्या गोष्टी घरी कधी सांगत जाऊ नका कधी बाहेर येत्या कळणार नाही लक्षात ठेवा. अहो जे ऐकलं त्याचं चिंतनच व्हायला पाहिजे. भगवान स्वतः भागवतात सांगतात मने करावे माझे ध्यान श्रवणे कीर्ती श्रवण जिभेने करावे नामस्मरण हरे कीर्तन हरणीशी करे करावे हरे पूजन चरणी देवालय आगमन. आणि श्रवण भक्ती करणारे माणसं भाग्यवान आहेत. गीता
गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे चिंतने महाराज जे श्रवण केलं ते आता रुक्मिणी आहे साहेबांनी भगवान श्रीकृष्णाची नुसती कीर्ती श्रवण केली मनोमन चिंतन सुरू केलं लग्न करीन द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण त्याच्याशी करीन पण रुक्मिणीला तो आवडत नव्हता आईसाहेबाला शिशुपाळाला द्यायचं ठरवलं काय करावं कीर्ती ऐकली तळमळ मनात भरपूर आहे भाऊ ऐकत नाही एक गवळण आहे रुक्मिणीची भाऊ ऐकत नाही तळमळ मनात भरपूर आहे आईसाहेबांना कागद पेन घेतला आणि सुदेव ब्राह्मणाच्या जवळ द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण एक प्रेमपत्र पाठवलं रुक्मिणीचं पत्र असं भागवतात स्पेशल विषय आलेला आहे स्पेशल विषय पण मी प्रेमपत्र शब्द मुद्दाम वापरतो कारण हे प्रेमपत्र पाठवायची पद्धत आता नवीन आहे लई जुनी पद्धत आहे फक्त आताचं प्रेम प्रकरण कसं वन वे ट्रॅफिक बदके खाऊ आणि बरेचसे मुलं आत्महत्या करते ती एकतर्फी प्रेम करणारे प्रेम असं असतं का तो का म्हणे येथे पिशे तेथे तैसे अलीकडे प्रकरण सांगू कॉलेजमध्ये काही मुलं मुली असतात एका मुलाने कमळाचं फुल घेतलं आणि एका मुलीच्या हातात दिलं प्रेमाचं प्रतीक म्हणून तिचं नाव गाव इच्छा बघा ना काय नाही बिनधास्त दिलं तिनं सगळ्या देखत फुल हातात घेतलं जमून ठोका दिला का ज्यावेळेला 5 बोटं थोबाडवर म्हटले त्यावेळेला म्हणतं मॅडम काय कमाल आहे तुमची मी प्रेमानं तुम्हाला भाजपचं चिन्ह दिलं होतं ते म्हणजे म्हणूनच मग तुला काँग्रेसचे दिलं घड्याळाचंही ते म्हणजे बदके खाऊ कशाला आपल्या हाताने आपली इज्जत घालवायची एकतर्फी प्रेम करणारे मुलं उगा आपल्या हाताने आपली एक मुलगा एसटी स्टँडवर एका मुलीच्या मागं केलं उगा एकतर्फी प्रेम आणि स्टँडवर गेलं तिला ऐकू जाय ना अशा आवाजात कसं करतं वा हे चंद्राचा तुकडा दिवसा कसा बाहेर परत तिनं तेवढ्याच आवाज असेल तर मी तेच म्हणते घोबडं संध्याकाळी ओढलं तर देऊ शकत आईसाहेबाचं तसं नव्हतं पत्र बघितल्याबरोबर सारथ्याला रथ दुकान झाला आणि आले ना आईसाहेबाला घेऊन गेले का जी कीर्ती श्रवण केली त्याचं चिंतन केलं म्हणून अर्धांगी होण्याचा मान मिळाला दुसरं साधन आहे श्रवण कीर्ती काही लोक इंगळे महाराज श्रवण भक्ती केल्यामुळे कोणाचे फायदे झालेले पुरावे आहेत किती प्रमाण सांगू श्रवणे परीक्षिती झाले ते पावन सनकाधिक जान परम भक्त श्रवणे परीक्षिती तरला भोपत्ती 7 दिवसा मुक्ती झाले तया मग दुसरं साधन आहे श्रवण कीर्ती आणि तिसरं साधन आहे पाऊली चित्ती समान ऐका माय बापा पूर्ण अवतार देवाचे पण बाकी पूर्ण अवतार देवाकडे विषमता आहे राम अवतार घ्या परशुराम अवतार घ्या विषमता कशाला म्हणायचं भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारी देवाचा अवतार होय दासा सुकंदायत्या वय ती विषमता राम अवतारात कायम होती पण ती कृष्ण अवतारात कमी केली कमी म्हणजे राक्षस मारले नाही का मारले पण हाणून मारून का होत नाही त्यांना मोक्ष मिळून दिला पुतना कंटक मुक्त केली किंवा श्रीकृष्ण त्याशी कोपण्या मारे तो पावे ब्रह्म साक्षात्कार म्हणजे विषम पाय ठेवण्यापेक्षा एकदम दीड का ठेवला दीड का देवहुडा
ठेवला देहुडा चरणी वाजवितून अंतिम समता या अवतारात कायमचीच काढलेली समान पाय हे दाखवतात कुणी यान कसे या खटनट यावे शुद्ध होण्या जावे दौंडे पिटी भावे चोखा मेळा दर्शन हेळा मात्रे तया होय म्हणून तोच एकेगावात तिथे करून तिथे कलेवर पण समान पाय धारण करणारा कोण कुठे कसा आहे असं जर तुम्ही विचारा समपाय कर विटेवरीच्याची पाऊले म्हणून आमचे नळोबाराय सांगतात ज्यांच्या वाणीमध्ये सतत देवाचा नमस्कार जे कानाने देवाची कीर्ती श्रवण करतात आणि ज्यांना चित्तामध्ये समान पाय धारण केले काळ सार्थक केला त्यांनी काळ सार्थक केला त्यांनी काळ सार्थक केला त्यांनी काळ सार्थक केला त्यांनी
कीर्तन असं गेअर बदलताना गाडी मागं नाही सरकली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल म्हणजे चमचम मजा येते. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, काळ सार्थक केला त्यांनी, त्यांचा काळ सार्थक होतो कोणाचा? ज्याचा सर्व काळ परमार्थाचा जातो. चिंतने सरेतो धन्य धन्य काळ. सुभाषितकार सांगतात, ऐका, शहाणे माणसं काळ घालवतात काव्य विचारामध्ये, शास्त्र विचारामध्ये, परमार्थामध्ये, विनोदामध्ये. मूर्ख माणसं काळ घालवते झोपेमध्ये, व्यसनामध्ये, धोतकर्म खेळण्यामध्ये, भांडणामध्ये. आता मूर्ख माणसं कसा काळ घालवते तुम्हाला यादी देतो थोडी. आता काही माणसं काळ घालवतात झोपेमध्ये. किती झोप असावं माणसाला? अहो रात्री 8 वाजता जेवण करून झोपलेला माणूस सकाळी उशिरा उठून किती वाजता उठो? 8 वाजता. 12 तास भरपूर झाली झोप. एक माणूस रात्री 8 वाजता जेवण करून झोपला, सकाळचे 8 वाजले, 10 वाजले, 12 वाजले, 2 वाजले, दुपारचे 4 वाजले, तरी झोपेतच. त्याची पत्नी म्हणते, उठा, उभा आयुष्य काय झोपेतच घालवतं का? त्या अंतरुणात पडल्या म्हणजे किती वाजले? ती म्हणजे किती? 4 वाजले दुपारचे. तू मला 4, आता काय करायचे? उठून संध्याकाळी झोपत लागते का? आता काही मूर्ख माणसं आता काय 24 तास झोपीतच राहतो का काय? यातले माणसं अहो 1 तास 24 तास झोपलेला त्याचं. 24 तास. त्याच्या भावाचं लग्न होतं, पूर्वीच्या काळातली गोष्ट आहे. लग्न 2 दिवस असायचं. लोक म्हणजे ह्याला काय नेऊन फायदा नाही. झोपले त्याला म्हणे उठ. ते उठलं, डोळे उघडून बसले. ते म्हणे आम्ही चाललो लग्नाला आणि दरवाजाची कडी लावून घ्या, लावतो म्हणला, जा. त्याने दरवाजा वडून घेतला आणि गेले लग्नाला. दुसऱ्या दिवशी वरड 5 वाजता आला. दरवाजा ढकायला रिकामा आहे, तसंच झोपलेलं. एक जण मला, उठ, किती वेळ झोपतो? ते म्हणला, मी लावतो कडी, तुम्ही तुमचा जा म्हणला लागला. अरे दुसऱ्या दिवशी माघारी आलेत ना. हे मूर्ख माणसं. आता काही माणसं काळ घालवतात व्यसनामध्ये. ऐका, काय काय गोष्टी जरा मार्मिक असतात, लक्ष देऊन ऐकतात. एक जणाची पत्नी नवऱ्याला म्हणते, अहो उभा आयुष्य तुम्ही दारू पेण्यात घातलाय, 2 पोरं आहेत, भीक मागायची पाळी येईल, असं करू नका. तो म्हणला, देवा शपथ आता पेतच नाही. ते म्हणले, हे बघा, अशा शब्दात लय वेळेला व्हायला तुम्ही, पण लक्षात ठेवा, इथून पाठीमागं मी तुम्हाला 50 वेळेस धमकी दिलेली आहे, पण आज खरंच सांगते, जर तुम्ही दारू सोडली नाही मीच तुम्हाला सोडते. तुम्हाला असं करू नको, पेतच नाही. बघा म्हणजे आज खरंच सांगते, जर तुम्ही दारू सोडली नाही का मीच तुम्हाला सोडते. ते मला पेतच नाही असं म्हणून गेलं ना बाहेर. आलं संध्याकाळी 10 वाजता घरी. तिला माहिती उशीर झाला म्हणजे पिऊनच येणार. ही गेट कशी थांबली होती. हे असं फुल पिऊन आलेलं गिरायक. त्याची बायको म्हणते, का कमाल, तुम्हाला 50 वेळेस धमकी दिली आणि मी तुम्हाला आजही सांगितलं होतं, जर तुम्ही दारू सोडले नाही तर मीच तुम्हाला सोडते. हे म्हणतो, मग तुझं तरी खरं कर की. अरे जरा गेलं टोकं. आता हाणून घेतो तुमच्या पुढे. तुम्हाला गोष्ट बी कळत नाही म्हणलं, तुमचं कसं झालं. अजून एक गोष्ट सांगत असतो याला. गोष्ट बी कळत नाही. एक बाई दवाखान्यात गेली. दवाखान्यात 110 किलो वजन होतं. किती? 110. ती म्हणते, डॉक्टर साहेब वजन लयच वाढलं मग, काहीतरी सांगा बरं. डॉक्टर म्हणले, बसा, देतो औषध. डॉक्टरने सहज विचारलं, बाई तुमचा आहार किती? एका टायमाला किती जेवता? काय ना म्हणे साहेब, 20 चपात्या खाते, 6 प्लेट भात खाते आणि 6 प्लेट भाजी खाते. डॉक्टर म्हणले, एक औषध सांगतो तुम्हाला. म्हणजे सांगा की. मग त्याच्यासाठी झाले. डॉक्टर म्हणले, काय करा मावशी, 20 चपात्या खाण्यापेक्षा 10 चपात्या खा, 10 प्लेट भात खाण्यापेक्षा 5 खा आणि 6 प्लेट भाजी खाण्यापेक्षा 3च खा. आता हे तुमच्यासाठी औषधच आहे. की मग हे जेवण केल्यावर घेऊ का जेवायच्या आधी? डॉक्टर म्हणले, दर्शन घेऊ दे मावशी. आता काय एवढं सांगून जर कळत नाही म्हणल्यावर आता मला सांगा, याच्यापेक्षा सोपं काय सांगावं? अहो लक्ष देऊन ऐका. बायको काय म्हणते तिच्या नवऱ्याला, आता म्हणजे पेल्यासारखं बोलत नाही म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्यानं सांगितलं, अहो तुम्हाला 50 वेळेस धमकी दिली मी, तुम्ही जर दारू सोडली नाही तर मीच तुम्हाला सोडेल. हे बायकोला म्हणतो, अगं तुझं तरी खरं कर की, मग तू तरी कुठे सोडतीस का म्हणा. नुसतं म्हणतीसच म्हणला मला. दादा तुमच्या भागाला कोणी पेत नाही ती गोष्ट सोडून द्या. आमच्याकडलं सांगतो. हे मूर्ख माणसं कसं, आता 150 गोष्टीचं पुस्तक विनोदाचं बरेच विनोद वाचले असतील किंवा वाचा तुम्ही. एक फुल पेलेलं रमेश फुल. त्यानं काय केलं, देशी दारू दुकानदाराला फोन केला. त्या दुकान पेताडाने म्हणतो, दुकानदार दुकान कधी उघडायचं? दुकानदार मला सकाळी उघडून 10 वाजता. 10-15 मिनिट झालं. दुकानदार दुकान कधी उघडायचं? मला 10 वाजता उघडणार आहोत. 10-5 फोन झाल्या. दुकानदार सुद्धा वैतागला मला, अरे मामा काय घाई झाली तुम्हाला दुकान उघडायची? फुल पेलेलीत म्हणला. अजिबात बोलतात नाही. एवढी काय घाई झाली? ते म्हणलं, मला दारू नाही प्यायची, मी दुकानात बाकड्या खाली गुंतून पडलोय म्हणला. हे मध्ये अडकले होते, बाहेर निघायसाठी विचारलं तर कधी उघडायचं? आता काय बोलायचं उदाहरण गोंदियामध्ये बरेच पेण्याची सांगितले. सगळे सांगून वेळ घेत नाही. तुम्ही पुस्तक वाचा.
म्हणजे मूर्ख माणसं असा काळ घालतात. आता काही माणसं काळ घालवतात धूतकर्म खेळल्याने. खेळे धूतकर्म मग कोंपटी जुलूम, अरे हे ध्येयवर्त जावे, आयशे जरी तुझे व्हावे तरी धूतकर्म व्हावे सारे. एका मुलाला काही माणसं जुगार खेळण्यात काळ घालतात. महाराज एकदा पत्ते खेळायला जर बसले ना 2-2, 3-3 दिवस त्या डावावरून उठत नाही. अहो ते 13 पाणी त्याला काय म्हणते, भाग्यवान भाग्यवान द्या. पत्ते चांगले नाही बंद करतात ना त्याला त्या काय म्हणते. आता तेवढ्या पुरती विश्रांती घ्यावा का नाही, तिरपट होऊन दुसरीचे पत्ते बघायचे कशाला कंबर काय घेणं. पण आहे का एका मुलाला त्याच्या वडिलांनी अरे बाळू जुगार खेळण्यात नको काळ घालू, राजे महाराजांचं वाटून झाले तुझं काय करे. वडील म्हणले लक्षात ठेव हा खेळ असा आहे, आज जिंकलास तर उद्या हारशील आणि परवा जर जिंकला तर 13 हारतील. समजलं. मुलगा म्हणला समजलं. काय समजलं म्हणला मी 1 दिवस आड खेळणार. माणसाचा काळ आहे. आता ऐका काही माणसं काळ घालून भांडणामध्ये आज जसे काय आमचे वारकरी बघा काय काय नित्यनेम केल्याशिवाय जेवत